पाणीपुरी म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते। तर आज आपण हीच पाणीपुरी घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीत कमी वेळेत चटपटीत पाणीपुरी कशी बनवायची हे बघणार आहे। नमस्कार, मंजुषास किचनमध्ये तुमचे स्वागत। अगदी बाहेर मिळते त्या चवीची आणि त्या प्रकारची पाणीपुरी आपण लगेच बनवू, तर लेट्स गो। तर पाणीपुरी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला पुदिन्याचे पानं घ्यायचे आहेत। तर हे पुदिन्याचे पानं आहेत, तर मी यांना आधी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आणि निवडल्यानंतर स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या पानांना वाटून घ्यायचं आहे। तर मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पुदिन्याचे जे पानं आहेत ना ते टाकत आहे। तर मस्त आपण इथे तिखट पाणी जे असते ना पुदिन्याचं ते बनवत आहे पाणीपुरीचं। तर आता हिरवीगार अशी ही कोथिंबीर आहे, ती सुद्धा आता आपल्याला टाकायची आहे। आधी निवडून घेतली, स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर आता इथे 2 मिरच्या घेतलेल्या आहेत। तर 2 मिरच्या घेण्याचं कारण की अगदी आपल्याला नॉर्मल पाणी बनवायचं आहे, अगदी जास्त तिखट बनवायचं नाही आहे। आणि म्हणजे तिखट आपण वेगवेगळे असे मसाले याच्यामध्ये टाकणार आहे, म्हणून 2च मिरच्या इथे मी घेतलेल्या आहेत। आणि आता आपल्याला मिक्सरमध्ये हे असं वाटून घ्यायचं आहे। तर मिक्सरमध्ये आता आपल्याला थोडंसं भांड्यामध्ये पाणी टाकून परत एकदा बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर हे बघा, ह्या प्रकारे आपण हे पाणी असं मिक्सरमध्ये तयार करून घेतलेलं आहे पुदिन्याचं। तर आता आपला वाटून झालेला आहे। आता आपल्याला तयार करायचं आहे चिंचेचं गोड पाणी पाणीपुरीसाठी। तर हे चिंच आहेत, तर ह्या चिंच मी अर्धा तास अगोदर भिजत टाकलेल्या होत्या। तर छान अशा भिजलेल्या आहेत त्या, 1 तास भिजत ठेवल्या तरीही चालते। तर आता ह्या अशा व्यवस्थित अशा आता आपल्याला याच्यातल्या ज्या विठोड्या असतात त्या काढून घ्यायच्या आहेत आणि त्यांचा गर आहे तो असा मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे आपलं जे चिंचेचं पाणी असते ते छान असं तयार होऊन जाते। तर व्यवस्थित असं याच्यातल्या ज्या विठोड्या असतात त्या काढून घ्यायच्या आहे आपल्याला। आता हे बघा, आता छान असं हे सर्व असं आपण असं काढून घेतलेले आहे। चिंचेचं जे असे साल असते ती कडक, ती आता इथे मी काढून घेतलेली आहे अशी। हे बघा, तुम्ही बघू शकता, अगदी सिंपल अशी ही रेसिपी आहे। अगदी कुणीही लगेच असं घरी बनवू शकते, कारण पाणीपुरी म्हटलं म्हणजे वाव, सगळ्यांना आवडते। तर आता आपण जे चिंचेचं जे पाणी आहे ना ते गाळून घेऊ, म्हणजे तर आता आपण चहा गाळण्याच्या चाळणीने गाळून घेऊ। तर मस्त असं पाणीपुरीचं हे गोड पाणी आणि आपण आपल्याला पुदिन्याचं पाणी सुद्धा तयार करायचं आहे। अगदी साधी सोपी पद्धतीत आपण पाणीपुरी बनवू। घरीच बनवणे अगदी सोपे असते, फक्त रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीत माहीत असली म्हणजे आपण लगेच कोणताही पदार्थ घरीच बनवू शकतो। तर आता हे बघा, मी गाळून घेतलेला आहे। आता इथे 1 वाटी गूळ आहे, मी बारीक, हा आहे 1 वाटी गूळ। तर आता 1 वाटी गूळ मी इथे चिंचेच्या पाण्यामध्ये टाकत आहे आणि छान असा बारीक कापून घेतलेला होता मी तो। तर आता मिक्स करून घेऊ चिंचेचं पाणी आणि गूळ। तर आता छान असं मिक्स झालेलं आहे ते। तर आता थोडं हलकंसं आपण याला गरम करून घेऊ, म्हणजे गूळ छान असा वितळून जाईल आणि छान असं हे तयार होईल आपलं गोड पाणी पाणीपुरीचं। तर याच्यात आपल्याला आपण आता इथे टाकून घेऊ 1 ग्लास पाणी। आपल्याला जेवढं हवं असेल तेवढं आपण पाणी बनवू शकतो। तर इथे आता आपण मीठ टाकून घेऊ थोडंसं आणि मिक्स करून घ्यायचं। तर तयार झालेलं आहे आपलं हे गोड पाणी। मस्त असा छान कलरही आलेला आहे। तर तयार आहे मस्त असं पाणीपुरीचं गोड हे पाणी, आंबट गोड तयार आहे आपलं पाणीपुरीचं आंबट गोड हे पाणी। सुटलं ना तोंडाला पाणी मस्त। तर आता आपण याला सुद्धा चहा गाळण्याच्या चाळणीने गाळून घेऊ। तर तयार आहे। तर आता एका साईडला मी बटाटे सुद्धा उकळण्यासाठी ठेवलेले होते। तर बटाटे छान असे उकडून झालेले आहेत, 2 शिट्या होऊ दिल्या। बटाटे कुकरमध्ये शिजवले आहे, उकडलेले आहेत। तर आता ह्या बटाट्यांना आपल्याला मस्त असे मॅश करायचे आहे। तर हे बघा, असं मॅश करून घ्यायचं। आणि आता आपल्याला इथे बारीक असा चिरलेला कांदा हवाय। तर इथे मी 1 मोठा कांदा घेतलेला होता, तो बारीक असा चिरलेला आहे।
तर आता आपण ह्या बटाट्यांमध्ये तो सुद्धा कांदा टाकून देऊ। तर आता आपल्याला जे पाणीपुरीमध्ये आपण हा मसाला भरतो ना, तो आता आपण तयार करत आहे। आणि आता आपल्याला इथे टाकायचं आहे मीठ। तर चवीनुसार आपल्याला इथे थोडंसं असं मीठ टाकायचं आहे आणि छानशी चव येते मग, कारण मिठाला तर खूप स्वाद असतो। तर आता आपण हे जे काळं मीठ असते ना, ते सुद्धा थोडंसं असं टाकून घेऊ, कारण खूप स्वाद येतो याच्याने सुद्धा। आणि हा आहे पापड मसाला किंवा पोहे आपण जेव्हा बनवतो तेव्हा पोह्यांवरती जो मसाला टाकतो तो सुद्धा आपण टाकला तरीही चालतो, किंवा पाणीपुरी मसाला तो सुद्धा चालतो। तर अर्धा चमचा इथे मी तो मसाला टाकून घेतला आहे। तुम्ही याच्यापैकी कोणताही मसाला टाकू शकता। तर ही आहे लाल मिरची पावडर। तर अर्धा चमचा मी इथे लाल मिरची पावडर टाकत आहे आणि आता मस्त असं मिक्स करून घ्यायचं। तर जास्त काही असे मसाले अगदी आगळे वेगळे नाही टाकलेले आहेत, आपल्या घरामध्ये जे अवेलेबल असतात तेच आपण इथे टाकलेले आहेत। अगदी साध्या सोप्या पद्धतीत ही रेसिपी आपण बनवत आहे। तर मस्त असं आपण मिक्स करून घेतलं तर तयार आहे आपला आता हे पाणीपुरीमध्ये भरणार आहोत तो मसाला सुद्धा तयार आहे। आता आपण पुदिन्याचं छान असं तिखट पाणी बनवून घेऊ। तर आता आपण सर्वात आधी जे वाटण तयार करून घेतलं होतं मिक्सरमध्ये, पुदिन्याचे पानं, कोथिंबीर, हिरवी मिरची, तेच वाटण आता आपल्याला पातेल्यामध्ये टाकून द्यायचं आहे। आधीच मी पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलेलं होतं। आता आपल्याला हवं असेल तेवढं आपल्याला पाणी बनवायचं आहे पुदिन्याचं। तर साधारण इथे मी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे। तर छान असा पुदिन्याला हिरवागार रंग किती छान दिसत आहे, अगदी आपण बाहेरून पाणीपुरी जसं मिळते त्याच प्रकारे असा रंग आलेला आहे सुंदर असा। तर आता आपण चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ आणि मीठ टाकल्यानंतर काळं मीठ सुद्धा आपल्याला टाकायचं आहे, खूप छान स्वाद येतो। तर काळं मीठ थोडंसं असं अर्धा चमच्यापेक्षाही कमी आपल्याला टाकायचं आहे। तर आता मीठ आणि काळं मीठ टाकल्यानंतर आपण पोह्यांवरती जो मसाला घेतो ना, तर तो पोह्यांचा जो मसाला असतो तो सुद्धा आता आपल्याला याच्यात अर्धा चमचा टाकायचा आहे। खूप छान भारी स्वाद येतो याच्याने। तर हा पोह्यांचा जो मसाला असतो ना, तो इथे आपण टाकत आहे अर्धा चमचा। असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं। आणि आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे हा पाणीपुरी मसाला आहे, तो 1 चमचा आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे। तर आता आपण सर्व हे साहित्य टाकून झालेलं आहे आपलं आणि आता मिक्स करायचं आहे। बघा, तुम्ही बघू शकता अगदी छान सुंदर असा रंग आलेला आहे। आणि याच्यामध्ये तुम्ही फिकी बुंदी असते ते सुद्धा थोडी टाकू शकता, खूप भारी दिसते दिसायला सुद्धा आणि स्वादाला पण। हे आहे पाणीपुरी पॉकेट, तर बाजारामध्ये इझिली हे मिळून जाते। तर आपण आता याला एका साईडला तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे मी। आणि आता आपण मस्त असे हे जे फुगे म्हणतात, पाणीपुरी सुद्धा म्हणू शकता आपण, फुगे सुद्धा म्हणू शकता, तर ते तळून घेऊ। छान तेल असं तापलेलं आहे, हे बघा अगदी तेलामध्ये टाकताच बरोबर ते खूप असे मस्त असे फुगून येतात वरती। हे बघा टम्म असे फुगले जातात, छान बाजारातून मिळतात त्याचेच बनवते मी। खूप अगदी लगेच म्हणजे पाणीपुरी बनवण्यासाठी अगदी सोपं जाते। तर हे बघा आता आपण सर्व असं आपल्याला पाहिजे तेवढं आपण आता इथे तळून घेऊ जी पुरी आहे पाणीपुरीची। तर हे बघा किती छान असं टम्म अशी फुगलेली आहे। तर मस्त असं आपण जेवढं पाहिजे तेवढं असं तळून घेऊ। तुम्ही सुद्धा खरंच नक्कीच बनवून बघा, खूप साधी सिंपल ही रेसिपी आहे, तुम्ही सुद्धा अगदी लगेच बनवू शकता। तर मस्त असे आपले हे फुगे इथे तयार झालेले आहे, हे बघा असे टम्म असे फुगलेले आहेत मस्त। हे बघा तुम्ही बघू शकता तयार आहे आपली पाणीपुरी। तर तुम्ही फुगे सुद्धा म्हणू शकता। तर मस्त असा आता आपण पाणीपुरीची प्लेट तयार करू। घरच्या घरीच एवढी साध्या सोप्या पद्धतीत आपण बनवलेली आहे, तर खाण्याची मजा तर काही वेगळीच। तर आता आपण मस्त असं ते जो मसाला तयार करून घेतलेला आहे बटाट्याचा, तो आता याच्यामध्ये भरत आहे। आणि याच्यामध्ये आता आपल्याला आपण जे तिखट पाणी बनवलेलं आहे पुदिन्याचं ते आणि गोड पाणी, हे दोघं पाणी आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि मस्त अशी पाणीपुरीची मजा घ्यायची आहे। तर खरंच तुम्हाला सुद्धा ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा नक्कीच बनवून बघा। तर भेटू आपण एका नवीन रेसिपी सोबत लवकरच, तोपर्यंत बाय।